वारीला ज्यावेळेला मी 2010 साली वारीला गेलो होतो. दिंडी नंबर 15 मध्ये. तर माझी पहिली वेळ होती वारीमध्ये जाण्याची. त्यावेळेला मी त्या वारीतून हरपलो होतो. रथाच्या मागे 15 नंबर बापूसाहेब महाराज वालुरकर आणि दुपारच्या विसाव्याला मी विसरलो. विसावा दिला आणि मीच विसरलो. ती दिंडी पुढे कुठे गेली तरी मला माहीतच नाही. आणि मग खूप परेशान झालो मी. परेशान झाल्यानंतर एक वारकरी बाबा भेटले, गंध वगैरे लावलं होतं, त्यांनी माळे वगैरे घातलेल्या होत्या. आणि मग ते म्हणले, "का रे बाबा का रडतोस?" मी म्हणलं, "काय करू महाराज, मला माझी दिंडीच हरपू दे हो." अरे ते म्हणले, "वेड्या दिंडी कुठं हरपत असते का?" म्हणले. "अरे दिंडीतून तू हरपलास." म्हणले. नमस्कार मित्रांनो, स्टोरीवाला मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपल्यासोबत आहेत आपले सबस्क्रायबर, त्यांच्यासोबत घडलेला अनुभव आपण ऐकून घेऊ आणि आपण त्यांचं स्वागत करू आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्यांचं आपण इंट्रोडक्शन घेऊ आणि नंतर त्यांचा अनुभव ऐकू. नमस्कार, समजा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. तुमचं एक थोडक्यात आम्हाला इंट्रोडक्शन द्या आणि तुम्ही अनुभव सांगू शकता. मी हरिभक्तीपारायण दीपक महाराज करंजकर याज्ञिकीय करतो आणि त्यासोबत अध्यात्म म्हणून कीर्तनाचा थोडासा जोड लावलेला आहे आणि कीर्तनही करतो. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे असं, प्रथम पहिल्यापासून मला जसं कळायला लागलं तसं मी पांडुरंग परमात्म्याचा भक्त आहे आणि सदैव विठ्ठल 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 नाममुखी. 97-98चा जर काळ आठवला तर आजही एखाद्या वेळेला माझ्या डोळ्याला पाणी येतं. त्यावेळची माझी परिस्थिती म्हणजे फार हलाख्याची होती आणि जीवनामध्ये जो पांडुरंग परमात्म्याचा आलेला अनुभव हा मनुष्यदेह कधी पण विसरू शकत नाही. एकदा सकाळचे 3 वाजले होते आणि 3 वाजता मी करंजीवरून मानवतला येण्याकरता निघालो होतो. वाटेमध्ये एक मला मनुष्य भेटला. त्याच्या हातामध्ये 2 घागरमाळी वगैरे होत्या आणि त्याने हात दाखवला. मी गाडी थांबवली. तो बसला गाडीवर आणि मला त्याने 2 मिनिटं बोलला, की म्हणला माझे बैल वगैरे इथे सुटलेले आहेत आणि मला तिथपर्यंत सोडा. तर तो चोरच होता आणि मी ओळखलं नाही, पण माझ्या मनाने त्याला ओळखलं आणि तो रुढीपाटेपर्यंत चालत आला. चालत आल्याच्या नंतर तो म्हणला, "इतक्या लांब कशाला चाललात?" तर मी म्हणलं, "अभिषेक वगैरे करायला मला जावं लागतं होतं." तो म्हणला, "इतक्या सकाळी लवकर येत जाऊ नका" म्हणला. आणि मी त्या वेळेला अनुभवलं की काळ आला होता पण आपला वेळ आला नव्हता. आणि जेव्हा तो माणूस माझ्या गाडीवरती बसला तेव्हा सारखं माझ्या मनामध्ये पांडुरंग 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 असं नामचिंतन सदैव चालू होतं आणि त्याच्या कृपेने मला काही असं झालेलं नाही. हा एक दृष्टांत समजा किंवा परमात्म्याची भक्ती समजा. वारीला ज्यावेळेला मी 2010 साली वारीला गेलो होतो. दिंडी नंबर 15 मध्ये. तर माझी पहिली वेळ होती वारीमध्ये जाण्याची. त्यावेळेला मी त्या वारीतून हरपलो होतो. रथाच्या मागे 15 नंबर बापूसाहेब महाराज वालुरकर आणि दुपारच्या विसाव्याला मी विसरलो. विसावा दिला आणि मीच विसरलो. ती दिंडी पुढे कुठे गेली तरी मला माहीतच नाही. आणि मग खूप परेशान झालो मी. परेशान झाल्यानंतर एक वारकरी बाबा भेटले, गंध वगैरे लावलं होतं, त्यांनी माळे वगैरे घातलेल्या होत्या. आणि मग ते म्हणले, "का रे बाबा का रडतोस?" मी म्हणलं, "काय करू महाराज, मला माझी दिंडीच हरपू दे हो." अरे ते म्हणले, "वेड्या दिंडी कुठं हरपत असते का?" म्हणले. "अरे दिंडीतून तू हरपलास." म्हणले. म्हणलं, "हो महाराज, ते पण खरं आहे. दिंडीतून मीच हरपलो." "किती नंबर?" म्हणले. "फक्त नंबर लक्षामध्ये होता 15 नंबर." त्या बाबांनी मला त्या 15 नंबर दिंडीला नेऊन सोडलं. संध्याकाळचे 11:30 वाजले आणि जसा मी रावटीमध्ये गेलो, रावटीमधल्या लोकांनी मला विचारलं, "बाबा तुला कोणी आणून सोडलं?" म्हणलं, "ते बाबा आहेत बाहेर उभा. चला तुम्हाला दाखवतो." आणि बाहेर आलो, बाबा गायब. हा एक जीवनामधला अनुभव पांडुरंग परमात्म्याचा आहे आणि सदैव अशीच पांडुरंग परमात्म्याची भक्ती घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
तर यांच्या जीवनातले खूप सुंदर अनुभव यांनी आपल्यासोबत शेअर केलेले आहेत. तसंच तुम्हाला पण तुमच्या जीवनात घडलेले अनुभव आपल्यासोबत शेअर करायचे असले तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकद्वारे फॉर्म भरा आणि आमची टीम तुमच्यासोबत लवकरच संपर्क करेल आणि तुम्ही पण आमच्या पॉडकास्टमध्ये येऊन तुमचे अनुभव शेअर करण्याची संधी मिळवू शकता. तर धन्यवाद.